गवत काढायला लागली की काँग्रेस सगळ्या ह्याच्यातनं उठलाय. ठीक आहे, बी आलंय फार मोठं मोठं काढलं म्हणजे तण बी लय होत नाही आणि बी पडत नाही, जनावराला पण होतं या, म्हणून काढायला लागली. आता हे काढलंच पाहिजे, नाहीतर ह्याला लय ह्याचं बी लय पडल मग महिन्याला. आता बसून जर पुढं काढायचं म्हटलं तर पुढं सरका येत नाही, ताटं झाली ती चांगली जवळजवळ वायच कमी कमरे इतकं झाले उंच, त्याच्यामुळे बसून असं पुढं सरायलाच येत नाही. म्हणून वाकून हे असं मोठं मोठं उपसायचं, हाताला येईल तेवढं आपलं काढायचं म्हणजे बिलही पडत नाही. म्हणजे मग परत आपल्याला बी मग मका काढताना ही बरं पडतंय ना काढायला. आणि ही चिकट्याचं गावात सगळ्या कापडायला लागते. ही काय ही चिकट्याचं गावात आहे ना, ही ह्याची ही फुलं का नाही लय उमाली ही सगळ्या कापडाला चिकटते. त्याच्यामुळे हे असं पिकायच्या आधीच वाळायच्या आधीच काढायची, नाहीतर मग सगळे कपडे खराब होते. हे ना मग काढायच्या टायमाला मका काढायच्या टायमाला हे कसला रोग आलाय हो, रोगच आलाय त्याच्यावर. काय काय तसंच आहे, कोणाचं पानं खायला लागले, तुडतुड असते. ठीक आहे, किडले किडाय चालू झालं. एकदा औषध मारलं परत तिकडे दिसते आता आणि औषध मारलं पाहिजे, किडायला लागले. मग त्याला पहिलं औषध लागत नव्हतं खरं, आता सगळ्या पिकांना एकाच ठिकाणी पडलेला आहे काय असं इथं दिसतंय. ही पहिली मकाचं बी पडलेला आहे आणि ही काकरी होगी आलीच नाही उगवून, त्यात बीच पडलं ना. होय गे हितन गावात झालंय सगळं, कडावरती काकरीला बीज पडलं नाही, त्यात सगळं तणच आलं, अडकला असणार आहे. आता बी किती आलंय, काढलंच पाहिजे ना बी. होय, म्हणून म्हणलं आता काढावा. वैरण जी होती नाही, रान पण स्वच्छ होते. मग काढायचं हळूहळू रोज व्हायचं खाल्लं 1 2 3 4 तर ही 2 4 सारखं असं मोठं मोठं काढलं. आता नाही एवढं राहिले, एवढं कोपरं राहिलं हे काढायचं. आज उद्या काढलं म्हणजे होईल. पुन्हा हे वाढल्यावर काय त्या शिरायला येते, त्या कोपरात चांगलं आलंय, इकडे जरा उंची कमी झाली. ती खांद्या एवढा आहे तिकडं पलीकडे दिसतंय जास्त, इकडं कमी आहे तिकडे जास्त खत घातलं. त्याच्यामुळे काढा पाहिजे की आता हळूहळू. तर ही आहे का नाही, तर ही उरुसटाक म्हणतात आमच्या इथं. पहिली ह्या रानात बाग होती, तर ही उरुसटाक आहे म्हणजे जंगली. आमच्या इकडं उरुसटाक म्हणतात. कशाचं झाड आहे? ही द्राक्षाच आहे ग, ह्याच्यावर द्राक्ष भरायचं असते. तर ही काडी हे का नाही लाल झाली ना आता, तर ही काडी पूर्ण अशी पिकली का नाही काडी ही एवढ्या अंतरावरनं छाटून ह्याचा पाला काढून ह्याला कलम भरतात. मग ह्याच्यावर द्राक्षाचा कलम भरला द्राक्षाच्या काडीचा की मग तिथनं वर मग जी फुटून येते का नाही, झाडावर चढवलं मांडवावर की मग त्याला द्राक्ष लागतात. मग त्याच्या अगोदर ही जर लावलं का नाही उरुसटाक, ह्याच्यावर कलम भरायचा असतो. आणि मग कलम भरल्याच्या नंतर वरचं जे असतं त्याला द्राक्ष येते, ह्याला द्राक्ष येत नाहीत. ह्या हाय असं ठेवलं तर ह्याला द्राक्ष येत नाही. कारण सगळीकडे आता हे जी नर्सरी तयार करतात आणि ही नर्सरी आपल्याला जेवढ्या अंतरावर लावायचं आहे तेवढं लावायचं आणि मग ह्याच्यानंतर ह्याच्यावर कलम भरायचा. मग ह्याच्यावर कलम भरल्यानंतर झाडवर मोठं मोठं असं वर चढवत जायचं असते, मांडव करायचा असतो. मग परत पहिले आपली ही बाग होती, मग ते काढल्यानंतर खाली तळातलं जे आहे का नाही मुळ्या राहिलेल्या, ती मुळ्या फुटून आलेल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी आलंय, बऱ्याच ठिकाणी पण आलंय. ती खोडं निघाली नाहीत ना, खोडं राहिलेत. ही काय ही इथं पण आले, एखादा अर्ध खोड राहिले त्याची खोड आहे ती. ही द्राक्षाचं जंगली झाड उरुसटाक म्हणते त्याला. त्याला काही फळ नाही लागत, त्याच्यावर कलम भरायचा ह्या काडीवर पिकल्यावर मग त्याला फळ लागतं. तर ही ना ही घोळ आहे, घोळ. ह्याला आम्ही घोळ म्हणतो. म्हणजे ह्याला कवळं असताना आहे ना ह्याची भाजी बी करतात. खरं ह्याची भाजी केली तर आंबट लागते, आंबस होती. पण कोण कोण नाही ह्याला म्हणजे असं बिलही पडतं ना ह्याचं, त्याच्यामुळं ह्याला काढूनच टाकलं जातं. ह्याचं बारीक बी बघायचं आहे का तुम्हाला? बघा हातावर दाखवते, इतकं बारीक आहे ना बी ह्याचं. हो का, ही बी बघा दिसते का, काळं दिसतंय. मग ही बी लगेचच पडतंय ह्याचं आणि लय वाढतंय. मग तर ह्याला घोळ म्हणते ती. आणि ही जी आहे का नाही, कोण कोण ह्याला चंदन बाटवा म्हणतं, कोण कोण चिल म्हणतं. तर ह्याची पण भाजी करतात बघा, पातळ करतात, सुकी करतात. तर ह्याची पण भाजी चांगली लागते. म्हणजे ह्याची पण भाजी करतात, ह्याची पण करतात. आणि ही पण बघा आमची सासूबाई का नाही, हो का, ही एक मला एक दिसलंय झाड, आता बारकच आहे
आमची सासू ह्याला रानभाजी म्हणून ह्याचं कवळं शेंड घ्यायची आणि ह्याची पण भाजी करायची आमची सासूबाई. ह्याची भाजी करणार, त्या घोळाची करणार, त्या चिलची करणार. तर असं आहे का नाही रानात. ही हो ही आणि ह्याची पण करत ती होती. माठच आहे, ती माठ म्हणायचं त्याला. हम्म. ती माठच असते. आणि तांदळचं बघा तुम्हाला दावते. मला एक मोड घातला होता मगाशी. हां, तर ती माठाची भाजी होती, दाखवली का? हां, तर ही आहे का नाही, ही माठाची भाजी आणि ही तांदळची. माठाची आणि भाजी तांदळची ओळखायची कशी? ही अशी ही तांदळची भाजी असते आणि ही माठाची भाजी असते. ही पण चांगली लागते, ही पण चांगली लागते. ती मगाशी तुम्हाला दावली ती पण चांगली लागते भाजी. मग ह्या अशा रानात उगवलेल्या भाज्या असतात. आणि ही तांदळाची भाजी असते ना, ह्याला मागचा पाला असतो, हे तर कधी कधी गुलाबी कलर असतो. गुलाबी होतोय अजून, ती कवळा आहे. हा. काय ह्याचा देठ जे आहे ना, हे काय असं जरा जरा लाल दिसते का? ही पान पण मागणं जरा लाल लाल दिसते. जरा जरा दिसायला लागले. हा, जरा जरा. ही तांदळची भाजी असते हा. आपली गावरान. आणि इकत बाजारात येते का नाही, ती मोठ्या मोठ्या पानाची असते, ती असते हायब्रिड भाजी. आणि ही असते आपली गावरान देशी भाजी असते ही. आणि बाजारात पण बी टाकून करतात, आणतात लोक विकायला. तर ती मोठ्या मोठ्या पानाची असते. तर अशा भाज्या रानात बी पडलं म्हणजे उगवून येतात. तर ही पण भाजी बघा, इथं आम्ही गावातच म्हणतो ह्याला काढून टाकतो. खरं माझी एक मैत्रीण आहे, ती काय म्हटली माहिती का, ही भाजी ना पुण्यात विकायला येते आणि ही खोबऱ्याची भाजी म्हणतात. म्हणजे ही पण भाजी बघा विकतात. तर मी पण कोवळं कोवळं शेंड म्हणजे दुसऱ्या भाजीत मिसळलं होतं, तर मी पण केली होती भाजी. ही पण जरा म्हणजे चवीला जरा असते, लय नसती, पर आयुर्वेदिक असते ना भाजी. सगळ्याच भाज्या आयुर्वेदिक असतात, त्याच्यामुळं ह्याचं पण कोवळं कोवळं शेंड आपलं भाजी केली तरी चालते. आणि ती ही पण असते बघा, काय ती सराटा. तर ती पावसाळ्यात ती सराट्याची भाजी मिळते, आता ह्या दिवसात नसती सराट्याची भाजी. म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाज्या असते त्या, तर कोणाला माहीत असतं कोणाला नसतं. तर ही भाजी माझ्या मैत्रिणीने सांगितल्यावर मला माहीत झालं आणि मग मी करून पाहिली तर चांगली लागली. म्हणजे एवढी पण लई चांगली लागत नाही, खरं लागती बऱ्यापैकी. म्हणजे ह्या सगळ्या भाज्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असते त्या.